नमस्कार, मी निलेश दत्तात्रय घोलप, राहणार रोकडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। तर या आमच्या रोकडी परिसरात गेल्या 15 वर्षापासून कांदा आणि टोमॅटो, कांदा हे आमचं मेन पीक आणि 2 नंबरचं पीक येतं ते टोमॅटो। तर टोमॅटोच्या पिकामध्ये खूप साऱ्या अडचणी गेल्या काही दिवसापासून जाणवायला लागल्यात, जे की जी खतं आहेत त्यांचे खतांचे असणारे जास्तीचे pH किंवा वेगवेगळी खतं खूप वेळा द्यायला लागणं, मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स करून देणं। परंतु एक 4-5 वर्षापासून कोरोमंडलने एक छान ग्रेड, आपण त्याला फिटसोल सोलनसी ग्रेड म्हणूयात, ग्रेड नंबर 1 आणि ग्रेड नंबर 2 या बाजारामध्ये आणल्या आणि त्याचा खरं तर ट्रायलच माझ्याकडे होती माझ्या शेतामध्ये। आणि ती ट्रायल, तो प्लॉट इतका सुंदर होता की त्यावर्षी याच्यामध्ये साधारणपणे एका एकरामध्ये 2760 कॅरेट खरं तर त्यावर्षी निघाले। रेट पण खूप छान असल्यामुळे आम्हाला खूप छान उत्पादन त्यावर्षी मिळून गेलं। आणि त्यानंतर आता 5-6 वर्षापासून आम्ही 5 वर्षापासून साधारणपणे ह्या ग्रेड कंटिन्यू करतो आहे। तर ह्या ग्रेडचा जर आपण पाहिला तर याचा pH कमी आहे, खतांचा pH कमी असल्यामुळं आणि जमिनीचे वाढत चाललेले pH, तर याच्या उपलब्धता खूप छान आहे। आणि याच्यामध्ये जो टोमॅटोसाठी लागणारा रेशो आहे तो एकदम मेंटेन केलेला आहे। त्याच्यामध्ये ट्रेस एलिमेंट आहेत, NPKचा आहे, मॅग्नेशियम पण त्याच्यामध्ये दिलेला आहे। फक्त आपल्याला बाहेरून कॅल्शियम देण्याची गरज पडते। तर आपण जर त्याचा वापर शेतामध्ये जर बघितला तर आता हे आपण एक प्लॉट बघूयात, त्याचं सेटिंग इतकं सुंदर आहे की अगदी एक जो पंजा आहे त्याच्यामधले 3, 4, 5, 6 फळं अगदी सेट झालेली आहेत। आणि याची जर व्हिगर बघितली तर हे फळ अजून रायपनिंगला वेळ आहे, परंतु याची जर व्हिगर बघितली तर एकदम एक्सलंट व्हिगर आहे आणि हे एकदम एक्सलंट क्वालिटी येते। आणि न्यूट्रिशनल बॅलन्स एकदम योग्य झाल्यामुळं रायपनिंग इतकं सुंदर होतं की कलर खूप छान येतो। आणि जर तसा आपण पाहिलं बाजारामध्ये तर आज क्वालिटीलाच महत्त्व आहे। बाजारामध्ये खूप सारा टोमॅटो आहे, पण ह्या कलरमुळं किंवा क्वांटिटीमुळं खूप छान बाजार मिळून जातात। आज जर विचार केला तर साधारणपणे आजचे बाजार आपण जर पाहिले तर 600-650 रुपये आजचे बाजार आहेत। परंतु आजही जर बाजारामध्ये आम्ही 750 रुपये भावाने टोमॅटो विकलेले आहेत। तर ह्या ग्रेड आपण जर सर्व शेतकऱ्यांनी वापरल्या तर याचा खरोखर फायदा होईल आणि त्याचा खर्च वाढत नाही, उलट मी तर म्हणेन माझ्या खर्चामध्ये थोडीशी बचत झाली। कारण वेगवेगळ्या ग्रेड आणणं, त्याचं काहींचं फिक्सेशन होतं, कोणत्या ग्रेडमध्ये काय मिक्सिंग आहे हे त्याची अडचणी येऊन जातात। शक्यतो आपल्याकडे काम करत असताना समजा आपले मजूर असतो तर त्याला याच्यात ते ॲड करायला सांगतो, त्याला त्याच्यात ते ॲड करायला सांगतो, तो एक परत प्रॉब्लेम होऊन जातो। ह्या इझी टू अवेलेबल ग्रेड आहेत आणि कॉस्टिंग पण फारसं नाही आहे। तर आपण ह्या ग्रेड का वापरू नयेत? खरं तर सर्व शेतकऱ्यांनी ह्या ग्रेड वापराव्यात। आणि आता आम्ही सुद्धा एक 20-20 शेतकऱ्यांचे आमचे काही गटाच्या माध्यमातून काम करत असताना एक FPC सुरू केलेली आहे। आम्ही FPCमध्ये पूर्ण जे शेतकरी आहेत, फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे, कृषी नवकल्पना फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, तर याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आम्ही याच्याबद्दल माहिती दिली। तर आज बरेचसे शेतकरी ह्या ग्रेड वापरत आहेत आणि त्याचा फायदा करून घेत आहेत। धन्यवाद। कोरोमंडल ग्रोमोर फिटसॉल, आता सगळं फिट आहे। तू रडू नको शेतकऱ्याची जात, तू मार मुसंडी आव्हानाला वाघाची अवलाद। तू चाल पुढं घड्याळ मातीत काढून भीतीला अन दे ललकारी कसून कंबर संकट समयाला। आता सगळं फिट आहे रे, आता सगळं फिट आहे, हाती फिटसॉल आहे रे, आता सगळं फिट आहे। कोरोमंडल ग्रोमोर फिटसॉल, आता सगळं फिट आहे। तू रडू नको शेतकऱ्याची जात, तू मार मुसंडी आव्हानाला वाघाची अवलाद। तू चाल पुढं घड्याळ मातीत काढून भीतीला अन दे ललकारी कसून कंबर संकट समयाला। आता सगळं फिट आहे रे, आता सगळं फिट आहे, हाती फिटसॉल आहे रे, आता सगळं फिट आहे।